नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. 11 आणि 12 जून ह्या 2 दिवशी आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर फिनलँडच्या दौऱ्यावर होते आणि अन्य काही युरोपीय देशांना सुद्धा त्यांनी भेट दिली. त्या दरम्यान तिथे आपल्याकडे जसा रायसिना डायलॉग्स आता सुप्रसिद्ध झालेला आहे. आपल्या पुढाकारांनी देशोदेशीचे अ, तज्ञ मंडळी दरवर्षी जमतात आणि परराष्ट्र संबंधांमधल्या अत्यंत महत्त्वाच्या आणि वर्तमान काळातल्या ज्वलंत अशा विषयांवरती तिथे चर्चा घडून येते. अशाच पद्धतीचा एक उपक्रम फिनलँडमध्ये पण चालतो आणि त्या संदर्भामध्ये तिथे बोलत असताना जयशंकर ह्यांना एक प्रश्न विचारला गेला आणि त्याचं उत्तर त्यांनी जे दिलं ते आता व्हायरल झालेलं आहे. कदाचित तुम्ही तो व्हिडिओ सुद्धा बघितला असेल. एक छोटंसं शेअरिंग करते स्क्रीन शेअर म्हणजे तुम्हाला डिटेल्स जे आहेत ते डिटेल्स आणायचे स्क्रीनवरती दिसत राहतील जोवर मी बोलते आहे. म्हणजे माझं बोलणं चालू राहील तोवर तुम्ही स्क्रीनवरती हे वाचून सुद्धा संपवू शकाल. आपण जसे त्याला रायसिना डायलॉग्स म्हणतो तसं तिथे कुलतरंत टॉक्स असं त्याचं नाव देण्यात आलेलं आहे. हे डायलॉग्स जे आहेत ते त्यांचे जे अध्यक्षीय निवास आहे आणि खास करून समर मधला म्हणजे उन्हाळ्याच्या दरम्यान प्रेसिडेन्शियल रेसिडेन्स जो आहे तो त्यांच्या एका वेगळ्या नांताली या शहरामध्ये जातो आणि त्या शहरामध्ये हा डायलॉग जो आहे तो आयोजित केला जातो. जिथे वेगवेगळ्या देशांचे मंत्री येतात, परराष्ट्र खात्यामध्ये काम करणारी राजदूत मंडळी येतात, अकॅडमिशियन्स येतात, बिझनेस लीडर्स येतात, वेगवेगळ्या पद्धतीचे पॉलिसी एक्सपर्ट्स येतात आणि हे सगळे एकत्र येऊन जिओ पॉलिटिकल ज्या काही घटना घडतायत त्याच्यावरती आपलं विचार मंथन करत असतात. यावर्षी ही जी कॉन्फरन्स जी असते, ती सर्वसाधारणपणे फिनलँडचे अध्यक्ष असतात. त्यांच्यातर्फे त्याचं आमंत्रण दिलं जातं आणि त्यांच्यातर्फे त्याचं आयोजन केलं जातं. तसं यावर्षी प्रेसिडेंट स्टुब यांच्या नावानी ही आमंत्रणं देण्यात आलेली होती आणि त्याची थीम यावर्षी काय होती? तर अ वर्ल्ड इन ट्रान्झिशन म्हणजे बदलणारं जग. आज जग खूप मोठ्या बदलाला सामोरं जातंय. ग्लोबल, रिजनल अँड लोकल पर्स्पेक्टिव्हज. मग जेव्हा हे जग बदलतं आहे त्यावेळेला जागतिक संदर्भ काय त्याचे, रिजनल संदर्भ म्हणजे प्रादेशिक संदर्भ काय आणि लोकल स्थानिक संदर्भ काय? ह्या एका कल्पनेभोवती, या एका थीम भोवती हा सगळा डायलॉग जो आहे तो घडून आला. तिथे जयशंकर यांनी अतिशय प्रभावी भाषण केलं, आपले विचार मांडले. त्यांच्या सोबतच या वर्षीचा जो हा डायलॉग आहे तो 14वा एडिशन म्हटलं गेलं त्यांनी म्हणजे 14वं वर्ष आहे जिथे जयशंकर गेलेले होते. त्यांची भेट जी आहे ती अन्य कारणांसाठी होती आणि शिवाय ह्या डायलॉगमध्ये त्यांनी भाग देखील घेतला. त्यांच्याच सोबत फिनलंडच्याच फॉरेन मिनिस्टर एलिना व्हॉल्तोव्हा, त्याच्यानंतर UAEचे असिस्टंट फॉरेन मिनिस्टर लाना नुसबे हे सुद्धा तिथे उपस्थित होते आणि त्या सगळ्यांनी मिळून या घटनेमध्ये भाग घेतला. आता हे करत असताना तिथे जे प्रश्नोत्तरं झाली ती अतिशय मनोरंजक झाली आणि ती काय प्रश्नोत्तरं होती? एका पत्रकाराने जयशंकर यांना विचारलं, की संपूर्ण युरोपमध्ये अशी एक भावना आमची आहे, की भारताने रशियाचं तेल खरेदी केलं आणि त्याच्यामुळे रशियाचे हात बळकट केले युक्रेनच्या युद्धामध्ये आणि ते एक प्रकारे युरोपच्या हिताला बाधक ठरलेलं आहे. तेव्हा त्याच्यावरती तुम्ही काय सांगाल युरोपमध्ये, युरोपच्या जनतेला? असा तो प्रश्न होता. तेव्हा जयशंकर यांनी जे उत्तर दिलं ते महत्वाचं होतं. जयशंकर असं म्हणाले, की आमची तेल खरेदी म्हणजे त्यांनी मॉरल अँबिग्युइटी असा शब्द वापरला. म्हणजेच नीतिमत्तेमध्ये भारत कुठे कमी पडलाय का? कुठेतरी सीमारेषेवरती राहून भारत आम्हाला उपदेश करतोय का? अशा अर्थाचा तो प्रश्न होता. जयशंकर यांनी पहिलं स्पष्ट केलं, की आम्ही जी तेल खरेदी करतो, ती आम्ही आमची किंमत बघून आणि कोणाकडे तेल
उपलब्ध आहे ते बघून आम्हाला तेलाची खरेदी करावी लागते. युक्रेनचं युद्ध सुरू झालं त्यावेळेला तुम्ही सगळ्यांनी रशियाचं तेल घ्यायचं थांबवलं आणि तुम्ही सगळे मध्य पूर्वेकडे वळलात. आता आमचा ट्रॅडिशनली म्हणजे आम्ही वर्षानुवर्ष खरं म्हणजे आमची तेल खरेदी मध्य पूर्वेतून करत होतो. पण मध्य पूर्वेच्या तेलावरती तुम्ही मोठा ग्राहक ठरलात. त्याच्यामुळे आम्हाला ते तेल उपलब्ध राहिलं नाही. रशियाने आम्हाला तेल उपलब्ध करून दिलं आणि स्वस्त दरात उपलब्ध करून दिलं. म्हणून आम्ही रशियाकडे गेलेलो होतो. इतका साधा सरळ व्यवहार आहे. त्याच्यामध्ये काही फार मोठं तत्वज्ञान आहे अशातला भाग नाही. आणि पुढे त्यांनी असं म्हटलं, की तुम्ही मॉरल एम्बिग्युइटी हा शब्द वापरलात म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो, की भारताने आजपर्यंत युरोपवरती आघात करण्यासाठी, हल्ला चढवण्यासाठी कोणालाही शस्त्रास्त्र दिलेली नाहीये. पण युरोपने मात्र वर्षानुवर्ष अशी शस्त्रास्त्र आमच्या शत्रूंना पुरवलेली आहेत. तेव्हा नीतिमत्तेबद्दल कोणी काय बोलायचं असा तो जयशंकर यांचा हा सवाल होता. तेव्हा ते जे पत्रकार होते त्यांनी सांगितलं, की तुमचं जे उत्तर आहे ना ते अधिक स्पष्टपणे मांडा, इलॅबोरेट करून मांडा म्हणजे इथे लोकांना कळेल. कारण त्यांनी थोडंसं वाक्चातुर्याने उत्तर दिलं होतं. पण अखेर जयशंकर यांनी हे उत्तर दिलं आणि एक प्रकारे त्यांनी तिथे कोणीही वर मान करून सुद्धा बोलू शकला नाही किंवा कुठचाही उपप्रश्न विचारू शकला नाही. तुम्ही आम्हाला मारण्यासाठी थेट शस्त्रास्त्र देत होता. आम्ही तर साधं तेल घेत होतो. हे जे साधं उत्तर जयशंकरने दिलं ते भयंकर बोचलं होतं. भयंकर उपरोधिक होतं आणि ते थेट काळजाला जाऊन भिडणारं होतं. तुम्ही ज्यावेळेला लोकांना शहाणपण शिकवता, तेव्हा ते ब्रह्मज्ञान स्वतः तुमच्याकडे आहे का? तुम्ही ते फॉलो करता का? अनुकरण करता का? याचा कुठेतरी युरोपाने विचार केला पाहिजे. अशाच प्रकारे त्यांनी याही अगोदर एकदा युरोपला असाच प्रश्न विचारलेला होता, की संपूर्ण युरोपवरती एखादा संकट कोसळलं तर ते सगळ्या जगाचं संकट असतं. आणि आमच्यावरती संकट कोसळलं तर मग त्याचं ते युरोपचं संकट नसतं मग. ही जी तुमची भावना आहे, या भावनेमधून तुम्हाला बाहेर पडायला पाहिजे, असं जयशंकर यांनी तेव्हा सुनावलेलं होतं. आणि त्याचा पुनरुच्चार जो आहे ना, तो फिनलंडचे प्रेसिडेंट स्टुब यांनी पुन्हा एकदा करून दाखवलेला होता. ही जी जयशंकर यांची व्हिजिट आहे, भेट आहे, तिच्या अगोदर मार्च महिन्यामध्ये हे स्टुब साहेब भारतामध्ये येऊन गेले आणि भारत, फिनलँड यांच्यामध्ये सहकार्याची पावलं टाकली जातील ही त्या भेटीमध्येच स्पष्ट झालेलं होतं आणि त्यानुसार जयशंकर यांची भेट जी आहे ती अत्यंत महत्त्वाची होती आणि तिथे काही निर्णय घेतले गेले. मला त्याबद्दल म्हणायचं नाहीये, पण जयशंकर यांनी युरोपला जे उत्तर दिलं त्याचा अर्थ सर्वांनी या मॉरल वरती भर देऊन त्याचा विस्तार केलेला आहे. म्हणजेच युरोपने आम्हाला नीतिमत्ता शिकवू नये. तुम्ही तुमचं काय ते आधी बघा. तुम्ही ती नीतिमत्ता पाळता का स्वतःच्या आयुष्यामध्ये? तर तुम्ही मला ती शिकवण्यासाठी, उपदेश करण्यासाठी पुढे उभे राहा. अन्यथा मला कशाला विचारताय? मी तर साधा आर्थिक व्यवहार पाळतो आहे. मी तर कोणाला शस्त्रास्त्रही विकली नाही. मी साधं तेल विकत घेतलेलं आहे. हा प्रश्न महत्त्वाचा होता. पण त्याच्यातून जयशंकर काय सांगू इच्छित होते, हेही लक्षात घ्या मित्रांनो. आजच्या घडीला अमेरिकेनी ठरवून युरोपला खड्ड्यात पडलेला आहे. एक म्हणजे या सगळ्यांना फारच खुमखुमी होती, की चला युक्रेनला पुढे करा आणि रशियाशी युद्ध करा. कशासाठी युद्ध करायचं? तर रशियाला हरवायचं आणि पुन्हा एकदा रशियाची लूट करायची. पुन्हा एकदा शब्द महत्वाचा आहे. पुन्हा एकदा का महत्वाचा आहे शब्द? कारण 91 साली जेव्हा सोव्हिएट रशियाचं विघटन झालं, त्यावेळेला हीच मंडळी आत घुसलेली होती आणि रशियाची सगळी जी नैसर्गिक संपदा होती ती लुटून नेण्यासाठी त्यांनी कसं कट कारस्थान केलं होतं. हा भाग अगदी मुळातून अभ्यासून तपासण्यासारखा आहे. आता परत तसं करता येणार नाही हे त्यांना अजून समजलेलं नाहीये. त्यांना असं वाटतंय, की एकदा युद्धामध्ये रशियाला हरवलं, की पुन्हा एकदा आपल्याला रशियाची जी नैसर्गिक संपदा आहे ती लुटायला मिळेल आणि ती लुटून आणली, की आपल्या डोक्यावरती जे कर्ज तयार झालेलं आहे
ते कर्ज हा म्हणता आपल्याला फेडून टाकता येईल. रशियाकडे नैसर्गिक संपदा किती आहे? $75 ट्रिलियन. आपलं कर्ज तर काही एवढं नाहीये. ते सहजासहजी सहज पिटून निघेल. खुद्द अमेरिकेचं सुद्धा त्याच्यातूनच निघेल. मग कशाला चिंता करायची? तुमच्या समोर ध्येय काय, तर तुम्ही फक्त रशियाचा पाडाव करा. असा हिशोब करून वागणारा युरोप तुम्हाला आणि मला नीतिमत्तेच्या गोष्टी तर सांगतो आहे नेहमी. अजून देखील हा प्रश्न जर का आजच्या घडीला सुद्धा त्या वार्ताहर परिषदेत आला असेल, तर ते त्यांच्या माइंडसेट मधून अजून गेलेलं नाहीये, हे लक्षात घ्या. म्हणजे आम्ही आदेश दिला आणि भारताने तो पाळला नाही, ही मानसिक अवस्था अजून त्यांची गेलेली नाहीये. पण युरोपने जरा थोडासा स्वतःचा विचार करावा, की अमेरिकेने नेमकं काय घडवून आणलेलं आहे ते. युक्रेनच्या युद्धाच्या निमित्ताने युरोपला त्यांनी फरफटत पुढे आणलेलं आहे. आज अशी परिस्थिती आलेली आहे, की नेटो सुद्धा गुंडाळून टाकायची पाळी आलेली आहे. कारण कोणालाही पैसे नाहीत, त्याच्यामुळे युद्ध चालू ठेवता येत नाही. बरं, जिद्दीला पेटलेले जे युरोपचे नेते आहेत, ते युद्ध थांबवायला तयार नाहीत. एकदा युद्ध सुरू झाल्यानंतर अमेरिकेने दुसरं घोंगडं युरोपच्या गळ्यात घातलं, की तुम्ही रशियाचं तेल घ्यायचं थांबवा. अरे, रशियाचं तेल घ्यायचं कशाला थांबवायचं होतं हेच मला कळलेलं नाहीये. म्हणजे तोपर्यंत युरोपचा जो फॉर्म्युला होता, स्वस्तात एनर्जी घ्यायची रशियाकडून, स्वस्तात चीनचा माल घ्यायचा आणि स्वस्तात अमेरिकेकडून संरक्षण मिळवायचं. मग जे काही पैसे जमतील ते आपण चट्टा-मट्टा ऐशोआरामामध्ये आयुष्य घालवायचं, हा उद्योग चाललेला होता. तेव्हा एका मागून एक झटके कसे बसलेत बघा. अमेरिकेने संरक्षण देणार नाही सांगितलं, 5% खर्च करा अर्थसंकल्पाच्या, तर तुम्हाला नेटोतर्फे कव्हर देता येईल. बरं, आता नेटोतर्फे कव्हर हे कितपत देणार हे मध्य पूर्वेत दिसलंय. तिथल्याही देशांना सांगितलं होतं, की नाही आम्ही तुमचं संरक्षण करतो. तुम्ही काय ही 10 विमानं घ्या, तो आम्हाला एअरबेस बनवू द्या, अमुक करा, तमुक करा. काय उपयोग झाला? काही उपयोग झाला नाही. त्यांच्यावर जेव्हा हल्ले झाले त्यावेळेला त्यांच्या संरक्षणासाठी अमेरिका काही उपलब्ध नव्हती. हे युरोपने आता बघितलेलं आहे. तेव्हा आता संरक्षण आपल्याला महागात पडणार कळलेलं आहे. रशियाकडून एनर्जी त्यांनीच थांबवलेली आहे आणि आता असं झालेलं आहे, की तेव्हा माझी चूक झाली हे मान्य करायला कठीण जातंय. तेव्हा रशियाचं तेल स्वस्तात उपलब्ध असून सुद्धा यांना घ्यायचं नाहीये. इतका अडगेपणा आणि अडेलतट्टूपणा आहे. म्हणजे बरं, पुतिन यांनी सांगितलेलं आहे. ह्यांचं मला आश्चर्य वाटतं, की जर्मनीने तो नॉर्ड स्ट्रीम ती पाईपलाईन टाकली रशियाकडून आपल्यापर्यंत तेल आणण्यासाठी म्हणून, ती अमेरिकेने थेट उडवून टाकली. म्हणजे युक्रेन आणि अमेरिका दोघांनी मिळून केलेलं कारस्थान, ती पाईपलाईन उडवून टाकल्यानंतर सप्लाय बंद झाला. बंद झाल्यानंतर ह्यांना झक मारत महागाचं तेल कोणाकडून घ्या? तर अमेरिकेकडून घ्या, नाहीतर मध्य पूर्वेकडून घ्या. ही परिस्थिती आली आणि लक्षात घ्या तुम्ही, की तेल महागलं तर काय भीषण परिस्थिती होते आज भारत बघतो आहे. जरासं एवढे 5-10% फरक पडलाय तर आपण डळमळतो की काय असं आपल्याला वाटायला लागलंय. युरोपची अवस्था काही वेगळी नव्हती. त्यांनी ते 4 वर्ष ते संकट सोसलेलं आहे. तेव्हा आता असा कर्जाचा डोंगर तयार झालेला आहे आणि तो फेडायचा कुठून हे समजेनासं झालेलं आहे. तेव्हा हे सगळं जेव्हा करताना तेव्हा अमेरिकेला नाही म्हणायची हिंमत जरा केली असती. जर्मनीची तर गंमत वाटते मला, ते नॉर्ड स्ट्रीम उडवल्यानंतर म्हणजे ती पाईपलाईन आणून जर्मनीमध्ये टाकत होती सगळी एनर्जी. ती अडवल्यानंतर तो जर्मनीचा चान्सेलर उभा त्याच्या बाजूला बायडेन उभे राहून सांगतो नॉर्ड स्ट्रीम बंद झालेली आहे. आम्ही नॉर्ड स्ट्रीम उडवून नेऊ म्हणून तो धमकी देत होता आणि तुम्ही चुपचाप ऐकून घेतलीत. तेव्हा तुम्हाला सांगता नाही आलं, की नाही ही आमची कळीची इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ह्याला हात लागता कामा नये म्हणून. तुमच्या तोंडातून शब्द फुटत नाही. अमेरिकेने जाऊन ते उडवून टाकलं आणि तुम्हाला खड्ड्यात पाडलं. अजूनही तुम्हाला जाग येत नाही. अजून सुद्धा तुम्ही का म्हणत नाही, झक मारलं ते युद्ध, झक मारली अमेरिका, आम्हाला रशियाची स्वस्त एनर्जी घेऊ द्यात म्हणून. आज जिवंत राहिलो तर अजून 20 वर्षांनी परत रशियाशी लढता येईल. ते आत्ताच कशाला लढायचंय? या प्रश्नाचं उत्तर नाहीये. तेव्हा स्थिर बुद्धी आणि संयमाने
काम करणारा एक परराष्ट्र मंत्री तुम्हाला काय सांगतोय ह्याचा जर का अर्थ कळला नसेल, तर युरोपला कोणी त्या संकटातून बाहेर काढू शकणार नाही. कारण भारताने आज काय केलेलं आहे, 4 वर्षामध्ये आपण स्वस्त तेल मिळवलं आणि त्या स्वस्त तेलावर आपली अर्थव्यवस्था जी आहे ती जोपासली. युपीएच्या काळामध्ये तयार करून ठेवलेलं जे प्रचंड कर्ज होतं तेलाचं, ते सगळं तेलाचं कर्ज फेडण्यासाठी ही 4 वर्ष घालवायला लागलेली आहेत. त्या कर्जातून बाहेर पडलो आपण, नाहीतर कसे कुठून बाहेर पडणार होतो? आणखी 10 वर्ष ते चालूच राहिलं असतं. पण मोदी सरकारने उत्तम नियोजन करून त्या संकटातून देशाला बाहेर काढलं, अर्थव्यवस्थेचं पालन-पोषण केलं. म्हणून आज आपण 4 ट्रिलियन पर्यंत येऊन पोहोचलेले आहोत, नाहीतर पोहोचू शकलो नसतो. युरोपची अवस्था काय झाली बघा, त्यांचा सगळे आलेख जे आहेत ते उतरते आहेत. असं म्हणतात, की अमेरिकेमध्ये कदाचित इन्फ्लेशन येईल. तिथे त्याची पुढची पायरी म्हणून तिथे रिसेशन येईल, म्हणजे आर्थिक मंदी येऊ शकते. पण युरोपमध्ये मात्र डिप्रेशन येणार आहे. लक्षात घ्या. इन्फ्लेशन, रिसेशन आणि डिप्रेशन ह्याच्यातला फरक लक्षात घ्या. तेव्हा युरोपच्या समोरचं आर्थिक संकट जे आहे, त्याच्यातून त्यांना आता कोणी बाहेर काढणं ही हाताबाहेरची गोष्ट झालेली आहे. पण इतकं करून सुद्धा अजूनही अक्कल, शहाणपण सुचत नाहीये. अजून सुद्धा आजच्या घडीला त्यांनी ठरवलं, पुतीननी सांगितलेलं आहे, की अजून एक नॉर्ड स्ट्रीम ची पाईपलाईन शाबूत आहे, तिच्यातून तरी घ्या, अजून तरी या संकटातून बाहेर पडा. पण कोणी हिम्मत करायला तयार नाहीये. कोणी हिम्मत करायला तयार नाही. ही युरोपची अवस्था आहे. तेव्हा स्वतः आधी आर्थिक संबंध तर नीट सांभाळा, आर्थिक व्यवहार सांभाळा. तोट्यात चाललाय, तो तोटा तर निदान बंद करा. फायदा पुढचा बघू आपण नंतर कधी होतोय तो. पण आजच्या घडीला तरी जी सगळी ठिगळं लागलेली आहेत, ती ठिगळं बुजवायची जर का बुद्धी नसेल तुमच्याकडे, तर तुम्ही उरलेल्यांना ब्रह्मज्ञान शिकवायला कुठून धाडस येतं तुम्हाला? हा प्रश्न जयशंकरनी विचारलेला आहे आणि त्याला उत्तर देण्याची मानसिक तयारी अजून युरोपाची नाही आणि म्हणून त्यांचं उत्तर ऐकल्यानंतर माना खाली घालून बसावं लागलं सगळ्यांना. जयशंकर यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. ज्या पद्धतीत ते बोलतात आणि जी उदाहरणं देतात, ती समोरच्याला निरुत्तर करणारी असतात. त्याच्या पुढे एकही आवाज येऊ शकला नाही. सरतेशेवटी फिनलंडच्या ज्या फॉरेन मिनिस्टर आहेत, त्यांनी सुद्धा जयशंकर यांची कड घेऊन सांगितलं, की ह्याच्यात भारताची काहीही चूक नाही. आम्ही त्यांना सांगितलेलं होतं तेल खरेदी करा म्हणून ते तेल खरेदी करत होते. त्यांनी स्वतःहून केलेली नाहीये. हे स्पष्टीकरण निदान फिनलंडच्या मिनिस्टरना द्यावंसं वाटलं हे महत्वाचं आहे. हे शहाणपण जे आहे ते जितक्या लवकर त्यांना सुचेल, तितक्या लवकर त्यांना त्या डिप्रेशनच्या संकटामधून बाहेर पडायचं असेल तर 4 मार्ग सुचू शकतात. नाहीतर अवस्था कठीण आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असंच चालू ठेवा. नमस्कार.